मी आणि पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगेन ती ऐकून आश्चर्य वाटेल कदाचित आपल्या प्रेक्षकांना सुद्धा. ह्या तलवारीला धोप असं म्हणतात. धोप. हा, धनुष्याचा धोप. आणि याच मराठा तलवारी. आणि मी जे सांगतो आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट मी सांगितल्यानंतर, या धोप तलवारींची पाती म्हणजे ब्लेड ही सगळी इम्पोर्टेड आहेत. इम्पोर्टेड ब्लेड. अगदी 15व्या शतकापासून ही ब्लेड पोर्तुगालमधून जे व्यापारी डच, पोर्तुगीज, त्याच्यानंतर फ्रेंच, हे सगळे जे येत होते इथे व्यापारी, तर ते त्यांच्याकडच्या गोष्टी आणत होते. तर ह्या धोपेंची पाती इम्पोर्टेड होती, कारण त्यांच्या ते औद्योगिक क्रांती असल्यामुळे उत्तम प्रकारचं स्टील बनवलं जात होतं, म्हणजे पोलाद. आणि त्या पोलादापासून बनलेली पाती म्हणजे ब्लेड किंवा रॉ मटेरियल म्हणजे गोळे पोलादाचे, हे ते लोक इथे विकायला आणत होते. आणि गोळ्यांपासून ब्लेड बनवली जायची आणि डायरेक्ट पाती सुद्धा घेतली जायची. शिवाजी महाराजांनी या व्यापाऱ्यांकडून अनेक वेळा पाती विकत घेतलेली आहेत. मुघलांनी घेतलीत, आदिलशहाने घेतली, कारण सगळ्यांना शस्त्र पाहिजे. तर त्यांनी ती पाती विकत घेतल्याची आपल्याला डॉक्युमेंटमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. त्या सांगण्याचा उद्देश, धोपांची पाती सरळ आहेत आणि विशेष म्हणजे ही घोडेस्वाराची तलवार आहे, कॅव्हलरी सॉर्ड आहे.